हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर वन व्हिडिओ। तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी एकदम स्मूथ आणि युनिक तरीकेने। ही रेसिपी खूप युनिक असणार आहे, तर तुम्ही प्लीज व्हिडिओ स्किप नको करा, पूर्ण बघा। तर इथे आपण 2 टमाटे घेतलेले, त्याला मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये काटून घेतलेला आहे। तसंच आपण 3 कांदे घेतलेले आहे, त्यालाही मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये काटून घ्यायचं आहे। काटणं झाल्यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे। त्यामध्ये आपण खडा मसाला टाकायचा आहे, नंतर कांदा आणि टमाटर, आणि त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे। नंतर आपण त्याच्यात पनीर टाकू आणि 2-3 काजू। ते पूर्ण मिक्सचरला चांगलं तेलात होऊ द्यायचं आहे। मी या पेस्टमध्ये जास्त पनीर नाही टाकलेलं आहे, 4-5 पीसेस मी टाकलेले आहे। पनीर टाकल्याने आपली भाजी स्मूथ आणि टेस्टी होते आणि बिलकुल सेम पनीर भुर्जीसारखी लागते। त्यामुळे मी यात पनीर टाकलेले आहे। आता ही पेस्ट झाल्यानंतर बाजूला प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे। इथे आपण तेल टाकायला ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण आता पनीर फ्राय करून घ्यायचे आहे। पनीरला थोडं ब्राऊन होऊ द्यायचं आहे। नंतर आपण त्या पेस्टला मिक्सरमध्ये काढायचं आहे। त्यात थोडा आपण कोथिंबीर टाकायचं आहे आणि याला ग्राइंड करायचं आहे। ग्राइंड झाल्यानंतर आपण तेलामध्ये त्याला टाकायचं आहे। या पेस्टला चांगलं होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण पनीर मसाला त्याच्यात टाकायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यात लाल मिर्च पावडर टाकायची आहे 2 चमचे आणि 1 चमचा धना पावडर।
सर्व टाकल्यानंतर त्या पेस्टला चांगलं होऊ द्यायचं आहे. पेस्ट झाल्यानंतर थोडं त्यात पाणी टाकायचं आहे आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे तळलेले पनीर त्यात टाकायचे आहे. आणि त्यात चवीनुसार मीठ. तर इथे आपली युनिक आणि टेस्टी भाजी झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.